हाय ऑल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. सो आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. आजकाल काय झालं ना, आजकालचे मुलं काय झाले ना की डिप्लोमा करता, डिग्री करता, काही कोर्सेस करता आणि ते कॉम्प्युटर सायन्समध्ये करता, भलेही त्यांनी बाकीचे अजून काही बाकीच्या फील्डमध्ये करता आणि त्यांना आय टीमध्ये जॉब करायचा आहे. आय टीमध्ये जॉब करायचा आहे आणि ते डायरेक्टलीच काय बोलतं की आपल्याला कोडिंग आली पाहिजे. ज्यांना कोडिंग येत नाही त्यांना आय टीमध्ये जॉब नाही असं त्यांना वाटतं. ओके, यावरतीच आपण एक डिटेल बघणार आहोत की ज्यांना कोडिंग वगैरे जमत नाही ते आय टीमध्ये जॉब करू शकता का नाही. ओके, सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो स्टार्ट करूयात. तुमचा डिप्लोमा झाला आहे, डिग्री झाली आहे, ओके, ग्रॅज्युएशन झालं आहे आणि तुम्हाला आता तुम्ही कॉम्प्युटर सायन्समधून किंवा भलेही बाकीच्या फील्डमधून तुम्ही काय झालं आहे ग्रॅज्युएट झालात आणि तुम्हाला आता कोडिंग वगैरे काही येत नाही आहे, तर तुम्ही काय करायचे. सो एक सिंपल वे आहे की जर तुम्हाला आय टी इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, तुम्ही MBA वगैरे करू शकता, मॅनेजमेंटमध्ये वगैरे जाऊ शकता आणि HR ची वगैरे पोस्ट तुम्ही घेऊ शकता. सो HR ला वगैरे पण पेमेंट वगैरे ॲज कम्पेअर टू टेक्निकल तुम्हाला तेवढीच सॅलरी भेटेल आय टीमध्ये. ओके, सो तुम्ही HR ची पण एक फील्ड तुम्ही निवडू शकता. ओके, खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि कोडिंगचा काहीही संबंध नाही. सेकंड, ज्यांना कन्सल्टिंग वगैरे जर जमत असेल ना त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. ओके, पॅकेज वगैरे भरपूर आहे. ओके, पॅकेजचा म्हणजे जर तुम्हाला कोडिंग नसेल येत, तुम्हाला असं वाटत असेल की कोडिंग येत असेल तरच पॅकेज भेटतं असं काही नाहीये. ओके, सो विदाऊट कोडिंग पण भरपूर आय टीमध्ये पॅकेजेस आहेत. सो जर तुम्हाला कन्सल्टिंग वगैरे जर जमत असेल त्या डिमांडमध्ये आहे. सो तुम्हाला थोडक्यात कन्सल्टिंग म्हणजे काय मी सांगतो. ओके, सो कन्सल्टिंग म्हणजे काय की एखाद्या कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉय पाहिजे, ओके, किती स्ट्रेंथ आहे, ओके, त्यांना नॉलेज आहे कॉम्प्युटरचं, कम्युनिकेशनचं, आय टीचं, वेब, मोबाईल, डेटा सिस्टीम, ओके, हे टोटल त्यांना नॉलेज आहे. कुठला प्रोजेक्ट आला, किती रिसोर्सेस लागणार आहेत, किती काय झालंय, म्हणजे ते टोटल जे काय कंपनीचं आहे. म्हणजे आपण एक असं म्हणू शकतो की एक ऑर्गनाइज पर्सन, ज्याला ऑर्गनायझेशनमध्ये थोडंसं जरा नाही का आपण पण करतो ना कॉलेजमध्ये वगैरे काही ऑर्गनाइज करतो इव्हेंट वगैरे, त्यांना जर इंटरेस्ट असेल ना तर ते कन्सल्टिंगमध्ये जाऊ शकता. त्याच्यामध्ये पण ॲज कम्पेअर टू टेक्निकल त्याच्यामध्ये पण पैसा आहे, पॅकेजेस आहेत. ओके, सो थर्ड वे आहे की तुम्हाला जर समजा तुम्हाला जे पण नॉलेज आहे, तुमचा जो सब्जेक्ट आहे, ओके, त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली नॉन टीचिंग जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली टीचिंग स्टार्ट केली पाहिजे. टीचिंगला पण आहे, कॉलेजेसला वगैरे तुम्ही जाऊन बघा, टीचर्सची इन्फॉर्मेशन काढा, त्यांना पण चांगले पेमेंट आहे. ओके, सो तुम्हाला जर कोडिंग वगैरे नसेल तर तुम्ही तो पण म्हणजे टीचिंग वगैरे पण करू शकता, त्यामध्ये पण खूप पैसा आहे. ओके, ऑनलाईन पण करू शकता, ऑफलाईन पण करू शकता, कॉलेजेसला करू शकता. ओके, इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा कॉलेज तिथे पण ओपनिंग्स असतात. ओके, सो फोर्थ वे आहे जर तुम्हाला हे सगळं म्हणजे नाही करायचं आहे तर तुम्ही डायरेक्टली MPSC UPSCची तयारी करू शकता. त्यानंतर बँकिंगच्या काही जागा वगैरे निघतात त्यामध्ये काही तुम्ही बघू शकता, काही गव्हर्नमेंट जॉब, काही कुठे ओपनिंग असली तर तिथं पण तुम्ही करू शकता. सो तुमच्याकडे वेज आहेत 3 to 4 वेज की तुमचा डिप्लोमा झाल्यानंतर, डिग्री झाल्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी म्हणजे विदाऊट कोडिंग तुम्हाला काही ना काहीतरी करण्याचे चान्सेस आहेत. जे तुम्हाला 3-4 वेज सांगितलेत त्यातून तुम्हाला काहीच आवडत नाहीये, त्यातून तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, तुम्ही, मला असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा कोडिंगला ट्राय द्या, एकदा करून बघाच. ओके, एकदा करून बघायला काय जाते, 6 महिने 1 वर्ष देऊन बघा, कोडिंग किती इझी आहे ना हे तुम्हाला समजेल. ओके, सो मे बी तुम्ही तुमचा कोडिंगमध्ये इंटरेस्ट खूप जास्त वाढेल. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता रिसेंटली कोविडमध्ये हायरिंग खूप झाली. हायरिंगमध्ये जर तुम्हाला माहीत असेल ना तर मेकॅनिकल, सिव्हिल, ज्या काही सगळ्या फील्ड्स आहेत ना, नॉन आय टी फील्ड्स, ओके, ज्यांनी कॉम्प्युटर सायन्स वगैरे त्यांचं बॅकग्राऊंड नाही त्यांनी आय टीमध्ये आलेत. आणि आज तुमचे जर कोणी फ्रेंड सर्कल असेल आय टीचं, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर जे काय लागले आहेत त्यांना विचारा की तू कुठल्या पोझिशनला आहे. ते तुम्हाला डायरेक्ट म्हणणार मी .NET करतो, वेब डिझायनिंग करतो, मी ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आहे, मी जावा डेव्हलपर आहे. ओके, सो हे सगळे नॉन आय टी बॅकग्राऊंडमधून. कसं असतं, कोडिंगचा फक्त एक इंटरेस्ट असतो. एकदा जर तुम्हाला कोडिंग समजली तर कोडिंगमध्ये इंटरेस्ट येतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर एकदा आपल्याला पैसे यायला लागले, आपल्याला ग्रोथ दिसायला लागली की बरोबर इंटरेस्ट येतो. ओके, सो कोडिंगमध्ये तुम्ही एकदा ट्राय केला पाहिजे. हां, नाही असं पण आपल्याला येत नाहीये पण एकदा ट्राय करू, आली तर ठीक आहे, नाही आली तर आपल्याला नॉन कोडिंगचे पण खूप सारे ऑप्शन्स आहेत
ते आपण करू शकतो. ओके, सो जर तुम्हाला कोडिंग येत असेल तर वेल अँड गुड, नसेल येत तर मी म्हणेल की तुम्ही एकदा ट्राय करा, आणि नाही जमली तर नॉन कोडिंगमध्ये पण भरपूर जॉब्स आहेत, ते तुम्ही जॉब्स बघू शकता. ओके, सो तुम्ही डिप्लोमा डिग्री सगळं एज्युकेशन वगैरे झालेलं असतंय, सो गिव्ह अप करू नका. ओके, आपण एक 2 दिवसामध्ये इंजिनिअरिंगचे, डिप्लोमाचे, ग्रॅज्युएशनचे जे काय आहे पेपर आपण काढलेले आहेत. ओके, पास आउट झालेलो आहोत. सो हे काय खूप हार्ड नाही आहे. ओके, तुम्ही जर बघितलं IT इंडस्ट्रीमध्ये तर ॲव्हरेज पण पोरं आहेत, बिलो ॲव्हरेज पण आहेत, आणि खूप एकदम स्टार परफॉर्मन्सवाले पण आहेत. सो तुम्ही पण करू शकता. ओके, सो यस, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.